रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.
क्या बात है। भक्त प्रिय प्रियोत्तम सदा विषम दास विसे हर्षधारी धनुर्धर सर्प सुंदर गोपवेशी लीला भले बहुत तरंगी धारी नटके रूपे ऐसे भक्ता प्रिय प्रियोत्तम सदा विषम दास विसे निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वज मंगलं पुण्डरीकाक्षो मंगलाय तनोहरे महायोगपीठे तटे भीमरक्तं
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास हरे हरे हरे. थोडंसं ऐकू कमी करा. मच्छ कच्छवर हजाला खुजाही शोभला विक्राळ आनंदकंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा. ऐकू कमी करा. आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला हा अभंग. अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाची एकनिष्ठ भक्त, आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत, जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत, वैराग्याचे महामेरू जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग निळोबारायांचा आहे. प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे. कितवे वर्ष आहे?
अनादी कालापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, ज्यांनी फोन केला होता असे असणारे आमचे बंधू हरिभक्तपरायण प्रदीप महाराज, त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले. त्याचप्रमाणे सर्वच आमचे कार्यकर्ते मंडळी, कार्यकर्त्यांनी आल्या आल्या सांगितलं की वैयक्तिक नाव कोणाचंच घ्यायचं नाही. काय होतं महाराज, तुम्हालाही माहिती आहे, बऱ्याच ठिकाणी आपल्याला लिस्टच लिहून देतात नावं घेण्यासाठी, पण या ठिकाणचे कार्यकर्ते हे नावासाठी कार्य करत नसून परमार्थासाठी कार्य करतात. आणि खरं सांगू, जो नाम के लिए कार्य नहीं करते, जो नाम के लिए कार्य नहीं करते, उनका कार्य ही उनका नाम कर देता है. असे असणारे सर्वच आमचे कार्यकर्ते मंडळी आहे. खूप सुंदर असं नियोजन आहे. त्याचप्रमाणे या गावामध्ये आपली दुसरी सेवा आहे. 2 वर्षापूर्वीही या ठिकाणी कीर्तन झालं होतं. त्यावेळेसही हेच महाराज होते, फक्त नाव त्यांचं बरोबर होतं. फोटो ह्या वेळेस त्यांचाच आहे पण नाव चुकलेलं आहे. आणि ह्या वेळेस माझं आडनाव बदललेलं आहे. या ठिकाणी उन्नतीताई तांबे असं झालेलं आहे आणि वेरूळ अजिंठा असं झालेलं आहे. अजिंठा वेरूळची खरं तर मी आहे आता. मुक्ताई महाराज वेरूळकर आणि शिवानीताई महाराज चाळप असं नाव पाहिजे होते, पण चला काही हरकत नाही, नाव कोणाचंही असलं तर सेवा आपलीच आहे. सुंदर नियोजन आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणचे सर्वच आमचे कलाकार मंडळी, हरिभक्तपरायण आप्पा महाराज मोरे, राजूभाऊ महाराज मोरे छान गायन करतात, परमार्थातले मुरलेले आहेत. त्याचप्रमाणे आप्पाराव महाराज पांचाळ, त्याचप्रमाणे तुकाराम महाराज, ते मला ऐकायला कमी येतं ना वयामानानुसार, छान गायन करतात. अगदी फुलाप्रमाणे झिलून घेतील अशी मी अपेक्षा करते. त्याचप्रमाणे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण गणेश महाराज माने छान मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बरेच जणांना वाजवलेलं आहे. मी म्हणजे कीर्तन वाजवलेलं आहे. कीर्तन वा वा, जगदाळी गुरुजींचे शिष्य आहे. वा वा, टाळ्या वाजवा सर्वांनी त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे आज खास कीर्तनाला उपस्थित असणारे, या ठिकाणी ज्यांची सुंदर अशी शिवपुराण महाकथा चालू आहे असे असणारे हरिभक्तपरायण सोपानदेवजी महाराज, तेही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. खरं तर कथा झाल्यानंतर हा जो वेळ असतो तो विश्राम करण्याचा असतो, परंतु महाराज या ठिकाणी उदार अंतकरणाने उपस्थित झाले. त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि खूप सुंदर कथा चालू आहे. कार्यकर्त्यांनी महाराजांनी आम्हाला आल्या आल्या सांगितलं, कीर्तनापेक्षा कथेला जास्त गर्दी असते. म्हणजे पब्लिकला ती कथा आवडली. सुंदर असं वक्तव्य महाराजांचं आहे. थोडंसं वेळ आम्ही ऐकलं, पण आम्हाला तिकडे जायचं होतं, पण आवाज ऐकू येत होता. सुंदर कथा आहे. त्याचप्रमाणे आमचे बाळ टाळकरी मंडळी, यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे माझे मोठे बंधू माऊली महाराज चाळक, तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. त्याचप्रमाणे आमचे सर्वच टाळकरी मंडळी, चोपदार बाबा बघा ना कसे शोभूनच दिसतात. विनेकरी बाबा, विनेकरी बाबा ही परमार्थिक वृत्तीचे आहे. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, ती विनेकरी सारखी कीर्तनात नाचायची, सारखी नाचायची. कीर्तन झाल्यानंतर मी बाबांना म्हणाल, काऊ बाबा, तुमचा परमार्थावरती किती भाव आहे, किती श्रद्धा आहे, किती प्रेम आहे, तुम्ही किती आनंदाने नाचत होता नाही का? बाबा म्हणाले, अहो महाराज, कशाची श्रद्धा आणि कशाचा भाव? अहो ह्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीनं विना माझ्या गळ्यात दिला. मी कधीच विना घेत नाही, पण जबरदस्तीनं गेला आणि माझ्या धोत्रामध्ये घुसलं होतं म्हणजे झुरळ. ते झुरळ काढण्यासाठी मी उड्या मारायचो, पण जसं जसं उड्या मारायचं तसं तसं ते झुरळ वर 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 वर. परत आयुष्यात विना घेणार नाही.
म्हणलं जमलं आता. पण आपली विनेकरी बाकी परमार्थी वृत्तीची आहे. साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे. साऊंड सिस्टीमसाठी मला वाटतं सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे शूटिंग वाले दादा, संत श्रेष्ठ युट्यूब चॅनल आहे, या चॅनलला लाईव्ह चालू आहे. सर्वच आमचे कार्यकर्ते मंडळी जमलेले, सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठला भाऊजाई कोण तर मी ननंद आहे, या भाऊजाई आहे आणि आम्ही दोघी सख्या ननंद भाऊजाई आहोत. आणि आपल्या आजच्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. कोणता विषय आहे? कोणता विषय आहे? अरे देवा, काय आवाज आला रे. अरे 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 लई मेल्यासारखा आवाज आला. थोडस मोठ्या आवाजात सांगा. हा, असा आवाज पाहिजे. सर्व महिला मंडळ सांगा, कोणता विषय आहे? पुरुष मंडळ कोणता विषय आहे? सर्वजण बोला मोठ्याने, कोणता विषय आहे? हा, सर्वांनी सांगा, कोणता काळ? आणि आपले म्हणणे आहे की पूर्वीचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? आणि हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की पूर्वीचाच काळ चांगला आहे, पूर्वीचाच काळ चांगला. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. आत्ताच आपल्या महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता. हे महाराज जसं काय पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होते. आता 20-25 वर्ष झाले, जन्माला आले, निघाले पूर्वीचा काळ सांगायला. पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणांवरून आपल्याला कळतो की नाही? मोठ्याने सांगा, कळतो की नाही? कळतो. परंतु आत्ताचा काळ आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो, आपण स्वतः अनुभवतो. आणि आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून, आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा सर्वांनी, कोणता काळ चांगला आहे? मोठ्याने सांगा, कोणता काळ चांगला आहे? आत्ताचाच काळ चांगला आहे. आणि हेही आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ की आत्ताचाच काळ चांगला आहे, आत्ताचाच काळ चांगला आहे. कोणता काळ चांगला आहे महाराज? कोणता काळ चांगला आहे? तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना? आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्यावे. आणि पटवून देत असताना अभंग ही सोडवावा. विठ्ठला रामकृष्ण हरी. सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. बघा, मी सर्वांना रामकृष्ण हरी म्हणायला सांगितले. सर्वजण रामकृष्ण हरी म्हणाले की नाही? सर्वजण म्हणाले की नाही? पण मला सांगा, हे महाराज रामकृष्ण हरी म्हणाले का? यांच्या तोंडाला काय मुस्क लावलंय का? ते मास्क पूर्वीच्या काळी बैलाला मुस्का असायचं. आणि जो बैल असा इथो तिथो तोंड घालतो ना, त्याच्या तोंडाला मुस्कच असते. मुंगस म्हणते का इकडं? तसं मला तरी वाटतं यांच्या सुद्धा तोंडाला मुंगसच लावलेलं असावं.
मुंगसं नसतं तर रामकृष्णारी म्हणाले असते की नाही, पण म्हणाले काय, विठ्ठल असो. अभंग निळोबारायांचा आहे. निळोबाराय या अभंगातून भगवंताचे अवतार सांगतात आणि आपल्या जुगलबंदी कीर्तनाचा विषय आहे की पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणी सहज देऊ शकेल की पूर्वीचाच काळ चांगला होता. बघा, 4-5 म्हातारे माणसं जर गप्पा मारीत बसले, सहज म्हणतात आताच काही खरं नाही, पूर्वीचाच जमाना चांगला होता, पूर्वीचीच लोक चांगली होती, पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता, मान मर्यादा होती, प्रेम होते. पण आता प्रेम राहिले नाही का, श्रद्धा राहिली नाही का, विश्वास राहिला नाही का, मान मर्यादा राहिली नाही. अहो, पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडू देत नव्हती, पदर बचत गट. तुम्ही नका घेऊ आता पटापट, मी आताच सांगतच नाही. हे पदर बिदर सगळं पूर्वी होतं, आता नाही. आताचा जमाना बदलला, आता फॅशनचा जमाना आला. याचा अर्थ फॅशन करू नये या मताची मी मुळीच नाही. बदलत्या जमान्यानुसार माणसं नाही बदललं पाहिजे, फॅशन केलीच पाहिजे, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असावं. पण खरं सांगू, कितीही फॅशन करा, कितीही सेंट मारा, हा देह परमानंट नाही हे मात्र लक्षात ठेवा. एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात. फॅशन जगत में कोई न परमानंद, 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 जगत में कोई न परमानंद. धन दौलत ये माल खजाना जाए न तेरे साथ रे, जाए न तेरे साथ रे, संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर, लाईक नक्की करा.